म्हणून या ठिकाणी आपण पाहत होतो पहिला श्लोक जो आहे कोणता, अभयम सत्वहम शुद्धी, अभयम सत्वहम शुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आचरण, याचा असणारी काल व्याख्या या ठिकाणी केली. आचार्यांचं असणारं भाष्य, आचार्य या ठिकाणी काय म्हणतात ते असणारं भाष्य या ठिकाणी आरंभ केलं. आचार्य काय म्हणतात बघू. अभयम इति, अभयम म्हणजे काय, अभिरुता. सत्वहम शुद्धी, सत्वस्य अंतकरणस्य संशुद्धी संव्यवहारेषु परवंचना मायांधृतादि परिवर्जनम शुद्धस्वत्वभावान व्यवहार इत्यर्थः. ज्ञानयोग व्यवस्थितिः ज्ञानं शास्त्रतः आचार्यश्च आत्मादि पदार्थानाम् अवगमः अवगतानाम् इन्द्रियादिपसंहारेषु एकाग्रतया स्वात्म संवेद्यतापादनं योगः. तयोः ज्ञानयोगोः व्यवस्थितिः व्यवस्थानं तन्निष्ठस्य एषा प्रधान दैवी सात्विकी संपत्. यत्र येषाम् अधिकृतानां या प्रकृतिः संभवति सात्विकी सा उच्यते. दानं यथाशक्ति संविभागम् अन्नादीनां, दमश्च बाह्यकरणाम् उपशमः अंतःकरणस्य उपशमं शान्तिं वक्षति. यज्ञश्च श्रौत अग्निहोत्रादि स्मार्तदेव यज्ञादिः. स्वाध्यायः ऋग्वेदी अध्ययनम् अदृष्टार्थं. तपः वक्षमानं शारीरिकम् आर्जम ऋजुत्वम सर्वदा. की अशा प्रकारे आता याचा असणारा आचार्य या ठिकाणी थोडक्यात व्याख्या करतायत. काय म्हणतात, पहिला अभयम, अभयन म्हणजे अभिवृत्त्य, अभिवृत्त्य म्हणजे शास्त्राने सांगितलेल्या अर्थामध्ये संदेह सोडून तत्परतेनं अनुष्ठान करणे. की जे काय सांगितलेलं आहे शास्त्राने, या ठिकाणी अशी व्याख्या आचार्यांनी घेतलेली आहे की शास्त्रविहित कर्म जे आहे तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते, या न्यायानं जे शास्त्रविहित कर्म आहे ही सर्व प्रकारची शास्त्रविहित कर्म काय केले पाहिजे, संदेह सोडून. त्याच्यामध्ये संशयात्मा विनश्यती शास्त्र सांगते. कुठल्याही प्रकारचा संशय न ठेवता त्याला श्रद्धा सांगितलं. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारणा सा श्रद्धा कथिता सद्भिः यया वस्तू उपलभ्यते सांगितले. की शास्त्र आणि गुरुवाक्य यांनी जे काय सांगितलं सत्यबुद्ध्या अवधारणा, हे सत्य सांगितलेलं आहे. अशा प्रकारे ज्या वेळेस आपली अवधारणा होते यया वस्तू उपलभ्यते सांगितलं, त्यालाच वस्तूची प्राप्ती होते. म्हणजे ते आत्मज्ञान जे आहे ते आत्मज्ञानाच्या साठी तो अधिकारी बनतो. आणि म्हणून तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थामध्ये संदेह नाही मनामध्ये, असेल का तसेल का, खरंच स्वर्गलोक आहे का, खरंच हा लोक आहे का, कसं खरंच असं होतं का, खरंच हे गीतेमध्ये सांगितलेली ही साधना आपण अनुष्ठान केली पाहिजे का, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा संशय न ठेवता काय केलं पाहिजे, तत्परतेनं सांगितल्याबरोबर तिथे लगेच त्याचं काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये ॲप्लिकेशन लगेच तिथं सांगितल्याबरोबर. एखादं जसं एखादी गोष्ट मिळायची असल्यावर कसे तत्परतेने आपण धावतो सगळे, त्याप्रमाणे इथे जे काही शास्त्र आणि वाक्यातनं सांगितलेलं आहे ही साधना करा. अमानित्व पाहिजे, अदंबित्व पाहिजे, या सगळ्या साधना केल्या पाहिजे. मग काय केलं पाहिजे, त्याचं लगेच ॲप्लिकेशन आपल्या अंतःकरणामध्ये झालं पाहिजे. कसं, तत्परतेने लगेच सांगितल्याबरोबर. गुरूंनी तिकडं सांगितलं, आचार्यांनी सांगितलं, त्याबरोबर त्याचं काय झालं पाहिजे, आपल्याकडे आपलं त्याचं अनुष्ठान आरब्ध केलं पाहिजे. त्यानंतर त्याला सांगितलं अभयम, सत्व संशुद्धी. सत्वाची म्हणजे काय, अंतःकरणाची शुद्धी. सत्व संशुद्धी म्हणजे अंतःकरणाची असणारी शुद्धी, म्हणजेच काय, अंतःकरणामध्ये असणारे कामक्रोधादी जे विकार आहेत ह्या संपूर्ण कामक्रोधादी विकारांचा नाश करण्यासाठी काय केलं पाहिजे, तिथं प्रयत्नशील राहिलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, मग त्यांचा नाश करण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, मग त्या ठिकाणी सात्विक गुण प्रवृत्ती, आता जे काय सांगितलेलं आहे दैवी गुणसंपत्ती, ही दैवी गुणसंपत्ती तिथं प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मिश्रित पाणी असल्यानंतर आपण काय करतो, एखाद्या वेळेस स्वच्छ पाणी करायचं असेल तर जे खराब पाणी आहे ते करण्यासाठी काय, पहिलं धुवून त्याच्यामध्ये दुसरं पाणी ओततो, ते पाणी पुन्हा तसंच होतं. मग असं कंटिन्यूस केल्यानंतर काय आहे, जे खराब पाणी आहे शुद्ध पाणी ओतून 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 मग काय होतं, तिथलं जे खराब पाणी आहे संपूर्ण त्या ठिकाणाहून निघून जातं. म्हणजेच काय, त्या ठिकाणी सत्वगुण जे आहे सत्वगुण संपत्ती त्या ठिकाणी प्राप्त केली पाहिजे. सत्व संशुद्धी, सत्वाची म्हणजे अंतःकरणाची म्हणून शुद्धी केली पाहिजे. अंतःकरण शुद्धी कशाने होईल, मग आता हे जे गुण सांगितलेले आहेत, अमानित्वाची साधना सांगितलेली आहे, अवयम सत्व संशुद्धीची साधना सांगितली, ह्या ज्या आहे चांगल्या क्वालिटी
या आपण प्राप्त केल्या पाहिजे. अंतःकरणाची शुद्धी अथवा म्हणजे अंतःकरणाची शुद्धी म्हणून दुसरा अर्थ काय? अंतःकरणाची शुद्धी म्हणजे दुसऱ्याशी व्यवहार करताना आपण दुसऱ्याशी ज्यावेळेस व्यवहार करू त्यावेळेस काय करावा? तो व्यवहार कसा असला पाहिजे? परवंचना, दुसऱ्याला बसून वश करून घेणे, माया, मनामध्ये पहिल्यांदा परवंचना, दुसऱ्याची वंचना नाही केली. म्हणजेच काय? दुसऱ्याची फसवणूक होता कामा नये. आपण व्यवहार करत असताना मी त्याला फसवलं, आम्ही त्याला फसवलं असं नाही. जे काय व्यवहार सरळ पद्धतीने केला पाहिजे. म्हणजे पहिलं व्यवहार करताना सात्विक वृत्तीचे लोक आहे किंवा जे साधक आहेत त्यांचा व्यवहार कसा पाहिजे? परवंचना रहित पाहिजे. दुसऱ्याची वंचना व्यवहारामध्ये आपण केली नाही पाहिजे. नंतर माया, माया म्हणजे काय? मनात एक ठेवून बाहेर उलटा व्यवहार करणे. माया म्हणजे काय? मनात एक ठेवायचं आणि बाहेर दुसरंच बोलायचं आणि करायचं तिसरंच. तो असाधू सांगतो. म्हणून त्याची व्याख्या माग आपण पाहिली. आता ते वेळ घालवत नाही. म्हणजे अशा प्रकारे दुसऱ्याशी असणारा व्यवहार, मनामध्ये एक व्यवहार ठेवायचं, व्यवहार दुसराच करायचा असं नाही. मनस्य एकम वचस्य एकम कर्मण्येकम महात्मना सांगितलं. कायिक वाचिक मानसिक काय एका रूपाने पाहिजे. मनामध्ये आहे तेच ओठावर असेल, जे ओठावर असेल तेच कर्मामध्ये असेल. मग त्याला काय सांगितलं? मग तो महात्मा सांगितलं. अशा प्रकारे तो असेल. म्हणजेच काय? अशा प्रकारे व्यवहार आपण करायचा नाही. अनृत म्हणजे माहिती असून भलतेच सांगणे. अनृत म्हणजे अनृत शब्दाची व्याख्या करतात. अनृत म्हणजे काय? माहिती आहे की असं आहे, परंतु माहिती असून सुद्धा दुसऱ्याला उलटच सांगायचं नाही. हे असं नाहीये, हे असं केलं पाहिजे. बऱ्याच लोकांना हा स्वभाव अनृत स्वभावाचा असतो. सगळं माहिती असतं, पण त्यांना जर आपण विचारलं किंवा एखादा विचारायला गेला गरीब की हे असं कसं आहे, ते कसं आहे, नाही मला काही माहिती नाही, तुम्ही बघून घ्या. म्हणजे काय झालं? हे सगळं अनृत स्वरूपाचं झालं. म्हणजे माहिती आहे, परंतु माहिती असून सुद्धा काय? भलतंच सांगणं किंवा माहितीच नाही किंवा भलतंच त्याच्या विरुद्ध काहीतरी सांगायचं. अनृत, त्याला अनृत सांगितलं, अनृत असं म्हणतात. इत्यादी गोष्टी वर्ज करणे म्हणजे शुद्ध भावाने व्यवहार करणे असा याचा भावार्थ. म्हणजे या गोष्टी सगळ्या ज्या आहेत छलकपटाआधी. थोडक्यात साधकाने आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं छल, कपट, फसवणूक या ज्या गोष्टी आहे, म्हणून सगळ्यामध्ये साधकाची काय एकता पाहिजे, द्वंद्व नाही पाहिजे. सांगितलं एक केलं एक नाही. जे काय बोलेल तेच जे अंतःकरणामध्ये आहे तेच बोलेल, जे बोलेल तेच करेल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ज्या भिन्नता होणार नाही. त्यावेळेस काय होईल? त्याच वेळेस त्या साधूची लक्षणं आपल्यामध्ये येते. मग आपण साधू किंवा साधक म्हणण्याच्या पात्रतेचे ठरवू. अशा प्रकारे या ठिकाणी काय सांगितले? सत्व संशुद्धी ही म्हणजे एकरूपता. सगळ्यामध्ये जो काय व्यवहार आहे हा व्यवहार काय? पारदर्शी स्वरूपाचा. स्पष्ट सांगायचं तर आता जे काय चाललेलं आहे सगळीकडे ते त्याच्यावरूनच आहे. पारदर्शकता कुठेच नाही. म्हणून हा सगळं जे काय चाललंय उलथापालथ या देशामध्ये, राज्यामध्ये, जिकडे जिकडे काय चाललंय पारदर्शकता नाही. पण साधक जो आहे, साधकाने काय शिकला पाहिजे? साधकाचा व्यवहार हा पारदर्शी पाहिजे, अत्यंत स्वच्छ पाहिजे. त्याला सांगितलं सत्व संशुद्धी. त्यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती. ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे काय? ज्ञान म्हणजे शास्त्रावरून व आचार्यांच्या मुखाने आत्मा व अनात्मा यांचा बोध होणं. ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान म्हणजे आतावरती सांगितलं त्याचप्रमाणे शास्त्र आणि गुरुमुखातून कशाचा बोध झाला पाहिजे? आत्मा आणि अनात्मा यांचा बोध होणं. आत्मा काय, अनात्मा काय आहे, नित्य अनित्य वस्तू विवेक हा शास्त्राने व्याख्या की नित्य काय आणि अनित्य स्वरूपाचं काय आहे. मग काय करेल तो? त्यातली जी नित्य वस्तू म्हणजे राहणारी आहे ती वस्तू काय करेल? ती राहणारी जी वस्तू आहे त्या राहणाऱ्या वस्तूसाठी प्रयत्नशील राहा. आणि जी जाणारी आहे ती जाणारीच आहे. तुम्ही कितीही पकडायचा प्रयत्न केला, प्रतिक्षण कितीही आपण संसाराला धरून ठेवायचं म्हटलं, हा पकडून ठेवायचा म्हटलं तरी सापडतो का आपल्याला? हा सापडत नाही. काय होतं? प्रतिक्षण काय आहे? प्रतिक्षण पुढे 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 पुढेच चालतं. आणि म्हणून अशा प्रकारे मग याच्यामध्ये जे राहणारी वस्तू जी आहे ती राहणारी वस्तू काय केली पाहिजे? ती राहणारी वस्तू पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तेच सांगितलं. म्हणजे काय? ज्ञान म्हणजे शास्त्रावरून आणि आचार्यांच्या मुखाने. आलं का? शास्त्राच्या अनुषंगाने शास्त्र प्रमाण पाहिजे, आणि ते शास्त्र काय? आचार्य मुखाने. जे काय आहे परंपरागत ज्यांनी या वेदांत शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, स्वयं धीरा पंडितम मन्यमाना हा नाही पाहिजे. असे अनेक आहेत की काय स्वतःलाच त्यांना वाटतं आम्ही भरपूर शिकलो आहे, आपणच पुस्तकं चाळायची, आपणच शिकवायला सुरुवात करायची, अशी नाही. आचार्य अभिमुखेनं, ज्यांनी आचार्य परंपरेतून शिकलेले आहेत अशांच्याच. आणि तिथं ते तपस आहे. तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व. तिथं गुरुग्रही राहण्याचं, गुरु कुलामध्ये राहून तिथं अध्ययन केल्याचं, अध्ययन अध्यापनाचं काय ते तप आहे, वेगळं तप. मग त्या तपानी काय असते? त्या तपानी वाणी ही शुद्ध झालेली असते. मग असे जे आहेत तिथे काय केलं पाहिजे? त्यांच्याच मुखाने काय केलं पाहिजे? आत्मा आणि अनात्मा यांचा बोध करून घेतला पाहिजे, की नक्की आत्मा काय आहे आणि अनात्मा काय, अशा प्रकारे बोध करून घेतला पाहिजे. आणि नंतर आणि अवगत ज्ञान झालेल्या त्या पदार्थांना इंद्रियाच्या उपसंहाराने, आणि मग अशा प्रकारे बोध करून घेतल्यानंतर काय केलं पाहिजे? तर बोध करून घेतल्यानंतर ज्ञात झालेल्या त्या पदार्थांना इंद्रियादिकांच्या उपसंहाराने, मनाच्या एकाग्रेने सुसंवेद्य करून घेणे. मग त्यानंतर काय? एकदा बोध झाला की हेच आत्मतत्व आहे, हा आत्मा सच्चिदानंद स्वरूप हा. मग ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी इंद्रिय जी आहेत, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्यांचा उपसंहार त्या त्या विषयामध्ये जी धावतायत. परांजिखानी व्यतरण स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मा कश्चित धीर सांगितलं दुसऱ्याच्या मध्ये. प्रत्येकात्मानं ऐक्षत. आता त्याला कळलं की हाच जो आत्मा आहे, प्रति आत्मा, या ठिकाणी असणारा जे आत्मतत्व आहे, कश्चित धीर आत्मान ऐक्षत आवृत्त चक्षु. आवृत्त म्हणजे आता जे बहिर्मुख चक्षु आहेत, हे पाहिजे ते पाहिजे, इकडे जायचे तिकडे जायचे, सारखी जी धावपळ आहे, तो काय? आवृत्त चक्षु आता आतमध्ये पाहायला सुरुवात करेल. कोण? अमृतत्व इच्छा. जरा अमृतत्वाची प्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची आहे, असा जो आहे तो अशा प्रकारचा असणारा तो कोण? तो साधक. जेव्हा त्याला आत्मा अनात्म विवेक होईल तेव्हा ह्या इंद्रियांना आवृत्त चक्षु करेल आणि त्यांचं उपसंहाराने मग काय करेल? मनाच्या एकाग्रतेने. आणि का होईल? आवृत्त चक्षु झाला म्हणजे इंद्रियांचं बहिर्मुख बाहेर धावणं थांबलं आणि आवृत्त झालं की मग काय? आपल्या आप मनाची एकाग्रता. आता मन आमचं एकाग्र का होत नाही? आपण सगळे साधक जे आहेत सगळ्यांची एकच कंप्लेंट आहे की आमचं मन एकाग्र होत नाही. मन शांत करायला लागल्यावर, एकाग्र करायला लागला, तो ध्यान करण्यासाठी बसल्यानंतर काय होतंय? मन जास्त बहिर्मुख होतंय, जास्त बाहेर धावायला सुरुवात करतंय. तिकडे धावेल तिकडे धावेल हे विचार करेल, ते चिंतन करेल. असं का होतं? असं होण्याचं उत्तर हे की इंद्रियांचा जो असणारा विषयांशी संपर्क जो आहे, हा इंद्रियांचा विषयांशी असणारा संपर्क जो तो आम्ही तोडलाच नाही. त्यांना जे पाहिजे ते सगळंच खाओ पिओ, जे 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 पाहिजे पंच ज्ञानेंद्रिय, त्या सगळ्या वस्तू देत राहिलो. आणि त्या देत राहिल्यामुळे काय झालं? मन जे आहे हे मन काय? मन त्यामुळे एकाग्र होईना. जसा आहार तुमचा त्याप्रमाणेच तुमचं मन. आहार शुद्ध सत्वशुद्धी. त्यामुळे सांगितलं आहाराची शुद्धी नाही. खाणं पिणं सगळीकडे जाऊन येणार, मग आता काय करतो? आता थोडा परमार्थ करतो, तसं नाही. सगळ्यामध्ये शुद्धता पाहिजे. साधकाचं जे संपूर्ण जे आचरण आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं आचरण कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे, प्रमाणित पाहिजे. शृंखल जीवन पद्धतीत नाही पाहिजे. बाबा हे खायलं इकडे गेलो तिकडे गेलो, आता परमार्थ करा, चालणार नाही. बहिर्मुख इंद्रिय कधी उडून घेऊन जातील हे सांगता येणार नाही. आणि म्हणून मग काय होतं? मग मनाची एकाग्रता होत नाही. कारण का? इंद्रिय बहिर्मुख अजून आहे. ते बसल्यानंतर इंद्रिय सगळ्याचं लगेच चिंतन करतायत. इथं बसून काय मिळणार आहे? छानपैकी इकडे फिरायला जाऊ तिकडे फिरायला जाऊ, हे करू ते करू. ती बहिर्मुखता जी इंद्रियांची आहे ही पहिली काय केली पाहिजे? ती शांत केली पाहिजे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? पुन्हा श्रवण मनन निध्यासन, पुन्हा श्रवण केलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे. आचार्यांनी जे सांगितलं आहे शास्त्राचं अध्ययन, सत्ग्रंथांचं पठन, जप जाप, जेणेकरून काय जे आहे जो विजातीय वृत्तीचा प्रवाह जो आहे हा विजातीय वृत्तीचा प्रवाह थांबला पाहिजे.
सजातीय म्हणजे आत्मेशी एकरूप होणाऱ्या वृत्तींचा प्रवाह. ज्या वृत्तींचा प्रवाह आम्हाला आत्मज्ञानाशी आत्म्याशी केंद्रित करणारा आहे. मग तो कुठलाही असो, जप जाप गीतेचा एखादा अध्याय म्हणेल, जप करेल, जाप करेल, आज नवविधा भक्तीच्या अनुषंगाने परमेश्वराचं चिंतन करेल, परमेश्वराचं पूजन करत राहील, की जेणे काय ती इंद्रिय जी आहे ती इंद्रिय जी सातत्याने सात्विक गोष्टीचा विचार करते. आणि बहिर्मुख गेल्यानंतर काय राजस आणि तामसिक गोष्टींचाच विचार करणारी. त्यामुळे इथे सांगितलं. आणि म्हणून मग मनाची एकाग्रता साधायची असेल तर काय पहिलं, सगळ्यात पहिलं इंद्रियांची असणारी बहिर्मुखता, इंद्रियांचा असणारं विषयांचं चिंतन, तेच काल पाहिलं. ध्यायतो विषयांतुंसा संगस्तेषुपजायते आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. एकदा विषयाचं चिंतन केल्यानंतर कशा प्रकारे स्वतःचा नाश करून घेतो हे सगळं दुसऱ्या अध्यायात सांगितलं. आणि म्हणून त्याकरिता ते काय केलं, बहिर्मुख इंद्रियांना शांत करून आणि त्यांना अंतर्मुख करून त्यानंतर काय केलं बरं, मग त्यानंतर काय त्याने ध्यान योगामध्ये त्याने निश्चित केलं. त्यानंतर काय ज्ञान म्हणजेच काय, त्या तन्निष्ठता म्हणजेच काय, हा योग मनाच्या एकाग्रतेने संवेद्य करून घेणे, मनाची एकाग्रता साधून त्या ठिकाणी असणारं आत्मतत्व जे आहे संवेद्य स्वरूप ज्या आत्मतत्व आहे ते प्राप्त करून घेणे, त्याचा अनुभव करून घेणे. अलग लक्षात, ते जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा अंतर्मुख होऊन अशा प्रकारे सच्चिदानंद स्वरूप आहे त्यासाठी असणारी साधना करून त्याचा अनुभव करून घेणे. त्यानंतर अशा प्रकारे याचा साक्षात अनुभव करून घेणे. हा योग त्या ज्ञानयोगामध्ये व्यवस्थित म्हणजे विशेष प्रकारेनं अवस्थान म्हणजे तन्निष्ठता म्हणजे त्या ज्ञानयोगामध्ये निश्चयाने स्थित होणे. म्हणजे अशा प्रकारे तो जो ज्ञानयोग आहे त्या ज्ञानयोगामध्ये निश्चयाने स्थित म्हणजे त्या असणारे आत्मानात्म विवेक करून त्या ठिकाणी बहिर्मुख इंद्रियांना थांबून मनाची एकाग्रता करून याच ठिकाणी याच अंतःकरणामध्ये सुसंवेद्य स्वरूप ते आत्मतत्व आहे ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी, त्याचा अनुभव प्राप्त करण्यासाठी काय त्याचं चिंतन करत राहणे म्हणजे ज्ञानयोग संस्थिती ही असं या ठिकाणी यांनी सांगितलं. आणि म्हणजे अशा प्रकारे ही 3 प्रकारची मुख्य दैवी संपत्ती. आणि हेच काय करायचंय काय तर हीच संपत्ती. आता हे जे 3 प्रकार सांगितले हे 3 प्रकार म्हणजे काय, ही मुख्य संपत्ती सात्विक संपत्ती होय. सात्विकी प्रकृतीचे स्पष्टीकरण करतात. ज्या ज्ञानामध्ये किंवा कर्मामध्ये अधिकृत असलेल्या लोकांना जी अभिवृत्वादी प्रकृती संभवते तीच त्यांची संपत्ती सात्विकी संपत्ती म्हणली जाते. म्हणजे अशा प्रकारे सात्विकी संपत्ती, सात्विक संपत्ती म्हणजे काय तर सात्विकी संपत्ती म्हणजे काय, ज्या ज्ञानामध्ये किंवा कर्मामध्ये आपण ज्या ज्ञानामध्ये आता कर्मामध्ये संलग्न होतो अधिकृत असलेल्या लोकांची जी अभिवृत्वादी प्रकृती संभवते तीच त्याची सात्विक. जसं आपण कर्म जसं प्रकारचं ज्ञान ज्या प्रकारचं कर्म आपण करत जातो त्याच प्रकारची प्रकृती त्याच प्रकारची असणारी अंतःकरणाची धारणा थोडक्यात राम 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 म्हणायचं अंतःकरणाची धारणा सुद्धा रामच होते. म्हणजे जशा प्रकारची आपली असणारी अभिवृत्वादी त्या गोष्टीमध्ये असणारी रुची ज्याप्रमाणे असते तशीच आपली काय असते या ठिकाणी प्रकृती सांगितली जाते. आणि म्हणून महाभाग्यवानांची अत्युत्तम दैवी संपत्ती सांगून इतर लोकांची सर्वसाधारण यथासंभव दैवी संपत्ती सांगतात. म्हणजे अशा प्रकारे या ज्या गोष्टी आहेत ज्याप्रमाणे तुमची रुची त्याप्रमाणे असणारी अंतःकरणाची असणारी अवस्थिती. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे, मग त्या अंतःकरणाची अवस्थिती नीट करण्याकरिता म्हणून मग काय केलं, सजातीय वृत्तीचा प्रभाव आता जे काय सांगितलं ज्ञान योग व्यवस्थिती ही या अनुषंगाने जे सांगितलं ते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दान म्हणजे काय, त्यानंतर दान आलं. दान म्हणजे अन्नाधिकांचा यथाशक्ती उत्तम विभाग करून देणे. या ठिकाणी दान शब्दाने म्हणजे अन्नादी जे आहे अन्नादी दान म्हणजे दान. इतर सुद्धा दानाच्या अनुषंगाने विषय येतील पण या व्याख्येमध्ये अन्नादी दानम दानम सांगितलं. दम म्हणजे काय, श्रोत्रादी बाह्य इंद्रियांचा उपशमः म्हणजे बाह्य इंद्रियांचा असे का म्हणजे दम म्हणजे काय, बाह्य जी इंद्रिया आहेत
म्हणजे बहिर्मुख जी इंद्रिय आहेत अथवा त्या बहिर्मुख इंद्रियांचा काय करणं, उपशमः करणं. बाह्य इंद्रियांचा असे का म्हणले याचे उत्तर, कारण अंतःकरणाचा उपशमापुढे शांती या शब्दाने करतात. पहिल्यांदा बाह्य इंद्रिय बाहेर जे जाणारे आहेत त्यांना थांबवलं पाहिजे. सारख्या इकडे जाणार आहे म्हणजे आत्ताप्रमाणे ज्याप्रमाणे सांगितलं सातत्याने त्यांचा बाह्य विषयांचा जो संसर्ग आहे तो काय केला पाहिजे, तो सर्वप्रथम थांबवला पाहिजे. तो थांबल्यानंतर मग काय केलं, त्यांना पुन्हा आता काय केलं पाहिजे, त्याला अंतर्मुख करून घेतलं पाहिजे म्हणजे शांती, ते त्यांनी सांगितलं. त्यानंतर यज्ञ, यज्ञ म्हणजे श्रौत अग्निहोत्रादी स्मार्त देवयज्ञादी. यज्ञ शब्दाने काय सांगितलं, हे दोन्ही प्रकारचे. श्रौत म्हणजे शुक्ल इष्टी कृष्ण इष्टी वगैरे जे आहे पौर्णिमा अमावस्यामध्ये जे जे करायचे आहे श्रौत कर्म म्हणजे वैदिक मंत्राचं उच्चारण करून केलेले जे आहे यज्ञ ते श्रौत, आणि स्मार्त म्हणजे पुराणोक्त मंत्राने जे केलेले यज्ञ ते दोन्ही. अथवा त्या ठिकाणी काल आपण म्हणल्याप्रमाणे असणारे कोणते पंचमहायज्ञ, ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, अतिथीयज्ञ आणि त्यानंतर येणारा भूतयज्ञ. हे जे पंचमहायज्ञ आहे या पंचमहायज्ञाचं काय केलं पाहिजे, प्रतिदिन अनुष्ठान केलं पाहिजे. ते यज्ञ शब्दाने या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर स्वाध्याय, स्वाध्याय म्हणजे काय, अदृष्टासाठी पुण्यासाठी शास्त्राचे अध्ययनम. स्वाध्याय शब्दाचा अर्थ सांगितलं या ठिकाणी. अदृष्ट म्हणजे असणार स्वर्गादी लोकप्राप्ती अथवा वैकुंठादी लोकाची जी प्राप्ती आहे, उत्तम लोकाची प्राप्ती असं म्हणायला काय हरकत नाही. त्या उत्तम लोकाच्या प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे, शास्त्रादी म्हणजे सद्ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, गाथेचं पारायण असेल, अशा प्रकारे गीतेचं पारायण असेल, जे सद्ग्रंथ आहे त्या सद्ग्रंथाचं अध्ययन आणि अध्यापनाची परंपरा काय केली पाहिजे, अखंडित ठेवली पाहिजे. त्याला स्वाध्याय सांगितलं. म्हणून सांगितलं त्या ठिकाणी तैत्तिरीय उपनिषदामध्ये स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. काल पाहत होतो जीवनामध्ये स्वाध्याय आणि प्रवचन म्हणजे जे काय आपण स्वतःचं अध्ययन केलं पाहिजे, प्रवचन म्हणजे दुसऱ्याला शिकवलं पण पाहिजे, दोन शब्द सांगता पण आला पाहिजे. आता संपूर्ण ही गीता होईल, मग त्यानंतर ती गीता तुम्हाला दुसऱ्यांना शिकवता पण आली पाहिजे. नुसतं अध्ययन नाही, अध्ययन अध्यापन सांगितलं, स्वतः पण केलं पाहिजे आणि दुसऱ्याला पण शिकवता आलं पाहिजे, तर त्याचा उपयोग म्हणजे अशा प्रकारे स्वाध्याय झाला पाहिजे. म्हणजे स्वतः अध्ययन केलं पाहिजे आणि दुसऱ्याला ते शिकवता आला पाहिजे. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्य, याच्यामध्ये प्रमाद झाला नाही पाहिजे. म्हणजे आज केलं आणि 4 दिवस झोपून राहिला तसं नाही. दररोज ज्याप्रमाणे या शरीराला स्नान आदी जे आहे, जसं आपण दररोज स्नान आदी खाणं पिणं नाश्ता पाणी जेवण वगैरे दररोज देतो, त्याच्यामध्ये जसं आपण काय करतो, कुठल्याही प्रकारचा प्रमाद करत नाही. आज नाश्त्याला हे झालं पाहिजे, रात्रीच आपली तयारी होते उद्या काय करायचं नाश्त्याला. त्याप्रमाणे इथं काय शास्त्राचं सुद्धा अध्ययन, उद्या कोणता ग्रंथ पठन करायचा, आता कोणता चाललोय, आज उद्या अध्याय कुठला चाललाय, गीतेचं का आता ते आलो आपण 16व्या अध्यायामध्ये आलं, झालं आता 1-2 अध्याय झाले की आपली संपूर्ण भगवद्गीता पूर्ण होईल. गीता गंगोदकम पीत्वा पुनर्जन्म न विद्यते या न्यायानं. आता काय होईल, याचं हे असणारं पुण्य जे आहे, महत् पुण्य आपण काय केलं आपल्या जीवनामध्ये या निमित्ताने प्राप्त करून घेतलं, हा विचार केला. आणि म्हणजे अशा प्रकारचा जेव्हा आपण विचार करू तो काय झाला, तो झाला स्वाध्याय. त्यानंतर तपः, तपः पुढं सांगितलं त्यानं. तप म्हणजे शारीरिक असणारं जे तप आहे ते शरीराच्या अनुषंगाने स्नानादी वगैरे काय जे असेल ते सगळं, किंवा उपवास व्रत वैकल्य या अनुषंगाने जे करतो ते तपः. त्यानंतर आर्जवम, आर्जव म्हणजे काय, सर्वदा मनाचा सरळपणा. आर्जव मनामध्ये असणारं क्रूरता नाही, त्याला म्हणतो त्याची असणारी जी वृत्ती आहे ती सरळ आहे, कुठल्याही प्रकारचे क्रुएल त्याच्यामध्ये नाही आहे, कुठल्याही प्रकारचा वाकडेपणा ज्याला आपण म्हणतो मग तो सरळ चालतो. आणि काही काही लोकांना वाकड्यातच जायची सवय असते. तुम्ही कधीही सरळ त्यांना सांगा ते सरळ कधी बोलणारच नाही, ते टचका टोमना काहीतरी बोलूनच तुमच्याशी बोलणार. आले तर प्रेमाने काय भाऊ कसे आहात, बरे आहात का, सुरुवातच नाही, काहीतरी सुरुवात वेगळीच करणार. पण आपल्या साधकाचंच असं नाव, साधकाचा जो व्यवहार आहे सर्वदा कसा पाहिजे, मनाचा सरळपणा पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही आत बाहेर काय दुधा कुठलीही स्थिती नसावी. अशा प्रकारे पहिल्या अध्यायाची व्याख्या करून पुन्हा दुसरा जो आहे, दुसरा श्लोक जो आहे, दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलं, दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं अहिंसा सत्यमक्रोधः
त्यागशान्तिरपैशुनं दया भूतेष्वलोलुप्त्वं माधवं ह्रीरचापलम् अहिंसा सत्यमक्रोध. ज्या प्रकारे दुसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून त्यांनी काय सांगितलं, अहिंसा, त्यानंतर सत्यम, अक्रोध, त्याग, शांती, अपैशुनम, त्यानंतर दया, भूतेषु अलोलुप्तम, त्यानंतर मार्दवम आणि अचापलम, ह्या ज्या आहे पुन्हा हे गुण जे आहे हे गुण दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. आता त्याचा आता जी व्याख्या आहे आता पुन्हा मूळ श्लोकाची व्याख्या आचार्यांचं पुन्हा असणारं भाष्य करण्यापेक्षा आचार्यांचं जे भाष्य आहे त्याच भाष्यावर आपण डायरेक्ट व्याख्या करायला आरंभ करू. अहिंसा इति दोन्हीच्या अनुषंगाने काय भिन्नता जास्त दोघांमध्ये नाही आहे. जशी आहे आचार्यांची व्याख्या तीच या ठिकाणी आपण आरंभ करू. काय म्हणतात, अहिंसा इति अहिंसा अहिंसनं प्राणिनां पीडावर्जनं सत्यं प्रियानृतवर्जितं यथाभूतार्थवचनम् अक्रोधः परैः आकृष्टस्य अभितस्य च प्राप्तस्य क्रोधस्य उपशमनं त्यागः संन्यासः पूर्वदानस्य उक्तत्वं शान्तिः अंतःकरणस्य उपाशमः अपैशुनम् अपैशूनता परस्मै पररंध्र प्रकटीकरणं पैशूनं तदभावः अपैशूनं दया म्हणजे कृपा भूतेषु दुःखितेषु अलोलुत्वं म्हणजे इंद्रियाणां विषयसन्निधौ अविक्रियाः मार्दवं मृदुता अक्रौर्यं ह्रीः लज्जा आचापलं ह्रीः लज्जा अचापलम असती प्रयोजने वाक्पाणिपादीनां अव्यापार व्याविवृत्तम. अशा प्रकारे अहिंसा पहिले घेतलं. अहिंसामध्ये काय म्हणतात, अहिंसा प्राण्यांना पीडा न देणे. सगळीकडे अहिंसा परमोधर्म ही मूलभूत व्याख्या. त्या अनुषंगाने या ठिकाणी काय सांगितलं, अहिंसा म्हणजे दुसरे प्राणी आहे. प्राणी म्हणजे सर्व भूत हिते रता. थोडक्यात जय ही जी वृत्ती आहे, जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाड भूता परस्परे जडो मैत्र जीवांत. मैत्रीच्या अनुषंगाने सगळ्यांना एकत्रित करून घेण्याची जी वृत्ती आहे अंतःकरणाची, ती काय झाली पाहिजे, ती साधकाची झाली पाहिजे. म्हणजे कुठल्याच प्राणींना पीडा न करणे, प्राण्यांच्या अनुषंगाने इतरांना सुद्धा. आता प्राण्यांना पीडा नाही, काय 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 प्राण्यांचे फार लाड करतात पण इतरांना पीडा करतात. तसं नाही, सर्व सर्व भूत हितेरता सांगितलं. सर्वांच्या बद्दल मनामध्ये कोणता भाव पाहिजे, तर आत्मीय प्रेमाचा भाव पाहिजे, म्हणजे अहिंसा. सत्य म्हणजे काय, सत्य म्हणजे नेहमीप्रमाणे जे आपलं जो सर्वसामान्य जी व्याख्या आहे, खोटं न बोलणे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ते सत्य, जे काय आपल्याला माहिती आहे ते तसंच दुसऱ्यापुढे सांगणे, त्याच्यामध्ये काय ते मिश्रित करून सांगणे किंवा काही काहीतरी मसाला लावून सांगणे, असल्या गोष्टी न करणे. जे माहिती आहे ते अत्यंत आर्जव आणि सरळतापणे सांगणे. सत्यम म्हणजे अप्रिय व अनृत भाषण न करणे, अथवा अप्रिय दुसऱ्याला वाईट वाटत. एकदम क्रोधाने काय काहींची सवयच असते तशी, जसं प्रेमाने कधी बोलणारच नाही. मग असे सांगितल्याप्रमाणे कायम टचके आणि टोमणे मारतच त्यांचं बोलायची सुरुवात होते. तेच ते जे बोलणं आहे ते अप्रिय. मग काय वाटतं लोकांना, तिकडे न गेलेलं चालेल, तो आला की ह्या रस्त्याने निघून जाईल. अशांचं मुखदर्शन सुद्धा नको. लोकांच्या मनामध्ये माझी भावना निर्माण होते. म्हणून असं नाही, आपलं जे बोलणं असेल तर दुसऱ्याला अतिशय प्रिय असेल. आणि त्यानंतर प्रिय म्हणून खोटं बोलावं का नाही म्हणून अनुच सांगितलं. जे सत्य आहे तेच सत्य, पण व्यवस्थितपणे प्रेमाने दोन शब्द जे बोलतो आहोत ते प्रेमाचे असावे. त्याला सांगितलं सत्यम भाषण करणे. अक्रोध म्हणजे क्रोध आला असतानाही त्याला शांत करणे. अक्रोध म्हणजे किती मनामध्ये रागाची वृत्ती निर्माण झाली तरी सुद्धा काय झालं पाहिजे, त्या रागाच्या वृत्तीला काय केलं पाहिजे, शांत त्याला करता आलं पाहिजे. किती राग येऊ दे, परंतु काय त्याच्यावर संयमन करता आलं पाहिजे. मनामध्ये आला रोग म्हणून मी रागाच्या भरात हे केलं. आपण ऐकतो जे काही आता जे काही चालतं, भांडणं मारामाऱ्या काय जे काय काय घडतंय, टी व्ही लावल्यानंतर ते सगळं दिसतंय. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला मूलभूत कारण काय, या सर्वाचं मूलभूत कारण म्हणजे हा क्रोध आहे. त्याच्यावर त्याचं संयमन नाही. त्या क्रोधाच्या आवेशामध्ये मग नंतर म्हणतात मला त्यावेळेस अचानक क्रोध आला, माझा काय झाला, त्या मनावरचा ताबा सुटला. मनावरचा ताबा सुटला म्हणजेच काय, तो संयमित करू शकत नाहीये मनाला.
तेच अक्रोधाः त्यांनी सांगितलं. अक्रोधाः म्हणजे क्रोध आला असतानाही त्याला शांत करण्याची वृत्ती पाहिजे. किती राग आला तर मग आपण काय म्हणतो, फार राग आल्यानंतर आपण काय म्हणतो, हे मनामध्ये 1 ते 10 आकडे मोजा. जर काही राग आला, अतिशय प्रचंड राग आला, तर आपले जी जाणती मंडळी आपली आहेत ती काय म्हणतात, अशा प्रकारे ज्यावेळेस राग येईल त्यावेळेस काय करायचं, कोणाशी बोलायचं असेल आणि अचानक राग वाढला, मग काय करायचं, 1 ते 10 अंक मनामध्ये मोजायचे. म्हणजे तोपर्यंत काय आहे, तो रागाचा जो पारा वाढलाय ना एकदम वर गेलेला, तो काय होतो, हळूहळू 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 खाली येतो. त्याला नियंत्रित करायला शिकलं पाहिजे. म्हणजे क्रोध हा, त्याग हा म्हणजे संन्यास. हा त्याग म्हणजे काय, त्याग सगळ्यात महत्व, वैराग्य आणि त्याग. म्हणून सर्व कर्म परित्याग सांगितलं, सगळ्याचाच त्याग सांगितलं. या वृत्तीमध्ये आहे शास्त्रामध्ये, किंवा आत्मज्ञान ज्याला प्राप्त करायचं असेल त्याच्या अनुषंगाने विवेक आणि वैराग्य. वैराग्य म्हणजे त्यागाची भावना पण, गृधी नाही पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ईशावास्यमध्ये सांगितलं, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगद तेन त्यक्तेन भुंजिता सांगितलं. मा गृधक्कस्य सिद्धनं, त्यागाच्या वृत्तीने, गृधी नाही. अधिक पाहिजे, अधिक पाहिजे, अधिक पाहिजे. एक झालं दुसरं पाहिजे, दुसरं झालं तिसरं पाहिजे, सगळी गृधी आहे. ही गृधी नाही. मग त्यागेन तेन त्यक्तेन भुंजिता. हा त्यागाच्या वृत्तीने म्हणजे काय, त्याचा उपभोग घेण्याची मनाची जी वृत्ती आहे त्या वृत्तीचा त्याग. फक्त शरीराला अपेक्षित आहे काय, शारीरम केवलम कर्म, जे शरीराला अपेक्षित. म्हणून भिक्षौषधम भुज्यताम सांगितलं, भिक्षा स्वरूप औषध सांगितलं. अलग भोजन नाही सांगितलं. ती भिक्षा काय, ती औषध आहे. ही जी व्याधी आहे या ठिकाणी, क्षुत्पिपासा नावाची जी व्याधी या शरीराला लागलेली आहे, त्याच्या औषध काय, तर त्याच्या औषधाच्या अनुषंगाने तेवढीच मात्रा. किती भक्षेत ते पण सांगितलंय शास्त्राने. 8 ग्रासे 16 द्वात्रिंशत् आणि यथेष्टम कोणी बक्षायचं ते पण सांगितलं. म्हणजे अशा अनुषंगाने या ठिकाणी काय म्हणजे संन्यास. संन्यास म्हणजे काय, त्यागाची असणारी वृत्ती. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती कुठल्याही गोष्टीमध्ये, स्थानामध्ये, याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय, म्हणून सांगितलं परमहंस परिव्राजकाचार्य सांगितलं. परिव्राजकाचार्य म्हणजे त्यांनी फिरत राहिलं पाहिजे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाण, तिथून तिसरं, म्हणजे कुठल्याही जागेमध्ये त्याची आसक्ती राहणार नाही, असो त्याला म्हणलं संन्यास. शांती म्हणजे अंतःकरणाचा उपशम. हा शांती शब्दाने या ठिकाणी काय केलं, अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणाचं काय झालं, उपशम करता आला पाहिजे. अपैशुनम, एखाद्याची गुप्त गोष्ट दुसऱ्याला न सांगणे. अपैशुनम म्हणजे एखाद्याचं गुह्य रहस्य, एखाद्याचं असतं काहीतरी गोष्ट माहिती असते आपल्याला, एखादा जो आपला अत्यंत सुहृद असतो, आपला जवळचा अतिशय मित्र असतो, मग तो काय असतो, तो त्याच्या मनातली सुख दुःख जे काय असेल ते काय करतो, आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. मग ते त्याने सांगितल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, ते आपल्या मनातच ठेवलं पाहिजे. त्याने आपल्याला सांगितलं म्हणून आपण आणखी ते 4 जणांना जाऊन सांगून त्याच्याबद्दल द्वेष, प्रेम भाव काहीतरी पसरवणं हे चुकीचं आहे. जे माहितीने ते ज्या काही गुप्त गोष्टी आहेत त्याच्या सांगितलेल्या मित्राच्या या अनुषंगाने त्याचं मन हलकं होण्यासाठी त्यांनी तुम्हाला सांगितलं, आणि म्हणून त्या तशाच ठेवणे. त्यानंतर काय सांगितलं, म्हणून त्याला सांगितलं अपैशुनम, कुठल्याही म्हणजे इकडची तिकडं तिकडचं इकडं करायचं नाही. एखाद्याची गुप्त गोष्ट दुसऱ्याला न सांगणे. भूतेषु दया, भूतेषु दया म्हणजे दुःखी जीवांवर कृपा करणे. भूतेषु दया, सर्व भूत इथे राहतात. त्या न्यायाने मागे सांगितलं तर सर्व प्राणी मात्रांवर काय पाहिजे, मनामध्ये कृपा किंवा त्यांची दया पाहिजे. एखादा समजा काय असेल तर त्याला कोणाला खायला देईल, कोणाला पाणी पाजेल, कोणाला काय करेल, अशा प्रकारची वृत्ती. आता आलं कुत्र की मार दगड फेकून, मार काठी फेकून, अशी नाही, अशी वृत्ती मनामध्ये नाही पाहिजे. बऱ्याच लोकांची अशी वृत्ती असते की बिचारा एवढ्या उन्हामध्ये कुठेतरी सावलीला बसायला येईल, तिथंच अंगावर पाणी ओततील, तिथंच काहीतरी करतील, अशी वृत्ती नाही पाहिजे. कोणाची साधकाची चाललाय विषय सगळा हा. म्हणून ते भूतेषु द्या, सर्व प्राणीमात्राविषयी मनामध्ये करुणाभाव पाहिजे, त्या दयाभाव आपल्या मनामध्ये आला पाहिजे. त्याला भूतेषु द्या सांगितलं. अलोलुपत्वम, विषय समीप असले तरी अलोलुपत्वम म्हणजे काय, अतिशय महत्त्वाचा विषय. काय, विषय समीप असले तरी इंद्रियात विकार उत्पन्न होऊ न देणे. इंद्रियांची विषयांकडे असणारी धाव जी आहे
की दिसल्याबरोबर गुलाबजाम पाहिल्यानंतर लगेच संकल्प झाला, ध्यायतो विषयांतूंचा नुसतं चिंतन केलं तर त्याचा काय नाश होतोय. मग समोर विषय दिसले तर काय केलं, समोर विषय दिसले तरी सुद्धा मनामध्ये ताबा, मनोनिग्रह सांगितलं. मनावर ताबा पाहिजे, हे अतिशय महत्वाचं. म्हणून ते सांगितलं, विषय समीप जरी असले, जवळ जरी असले, की इकडं तिकडं सगळीकडे फिरताना सगळे विषय जरी जवळ असले तरी इंद्रियामध्ये विकार उत्पन्न होऊ न देणे. ते इंद्रियांची त्याच्यापडी असणारी जी आसक्ती आहे, जी धाव आहे. आता गुलाबजामाचं सगळं ताटली भरून दिसले गुलाबजाम म्हणून धावला त्या बाजूला, ही जी आहे ही वृत्ती नाही पाहिजे. असले जरी कळलं तरी याची दिसणे अंतःकरणाची वृत्ती काय पाहिजे, शांत पाहिजे, प्रसन्न पाहिजे, संतुष्ट पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं तृप्त पाहिजे. तेच या ठिकाणी सांगितलं, यांनी तेच सांगितलं. त्यामुळे विषय समीप असले तरी इंद्रियामध्ये विकार उत्पन्न न होऊ दे. मार्दव म्हणजे मृदुता. व्यवहारामध्ये कसे कठीणता व्यवहार नाही, वृक्ष व्यवहार असतो आपण म्हणतो. आता व्यवहारच तसा वृक्ष, सरळ बोलणार नाही, वाकड्यातच बोलेली, हेच करेल तेच करेल. कधीही दुसऱ्याबद्दल त्याच्या मनामध्ये काय प्रेमाचा ओलावा नसतो. काही लोक अतिशय वृक्षच व्यवहार करतात. तर नाही पाहिजे. तेच सांगितलं, मृदुता म्हणजे आपला साधक जे आहे, साधकाचा व्यवहार कसा पाहिजे, मृदू पाहिजे, सॉफ्ट पाहिजे, शांत सॉफ्ट, दुसऱ्याला वाटलं पाहिजे. जसं वृक्ष असतो, वृक्षाच्या छायेमध्ये, गाढ छायेमध्ये काय होतं, रस्त्याने जर चालत असतो तर एखादा शांत वृक्ष, त्याची छाया दाट असते, शांत वाटतं, तिथं जाऊन काय वाटतं, बसूशी आपल्याला असं वाटतं. तसंच त्याप्रमाणेच असणारी अंतःकरणाची वृत्ती पाहिजे आपली, मृदुता, शांत, दुसऱ्याला त्यांचे विचार, त्यांची दुःख कोणाला तरी येऊन सांगावं, अशा प्रकारची अंतःकरणाची व्यवस्था. पण त्या अनुषंगाने असणारा शब्दप्रयोग जो आहे, हा शब्दप्रयोग साधा शांतप्रमाणे केला पाहिजे. त्याला सांगितलं मार्दवम. त्यानंतर री म्हणजे अकार्याविषयी लज्जा. जे करायचं नाही, विहित कार्यच करेल तो, वाईट जी कार्य आहेत त्या वाईट मार्गाला किंवा ते करत असताना त्याला लज्जा वाटेल, हे मी काय करतोय, हे मी केलं नाही पाहिजे, मी कसं काय करायला प्रवृत्त झालो बरं, अरे याच्यामुळे झालं, मग त्याचा त्याग करा. म्हणजे कुठल्याही प्रकारचं वाईट लज्जास्पद करा, की ज्याने काय होणार आहे, माझी जी प्रतिष्ठा आहे 4 लोकांमध्ये, ते 4 लोकांमधील माझी प्रतिष्ठा त्या कार्यामुळे भंग पावणारा, तर ती प्रतिष्ठा मातीमध्ये मिसळणार आहे. मग अशा प्रकारची जी कार्य आहे, ज्याने माझा मान सन्मान जो आहे नष्ट होईल, त्या प्रकारची कार्य आपण करणार नाही. त्याला सांगितलं कुठल्याही त्याला सांगितलं अकार्याविषयी लज्जा. ती जी आहे त्याला सांगितलं ही अचापलम. काही कारण नसताना वाक, हात, पान इत्यादी हालचाल न करणे. अचापलम म्हणजे विनाकारण, थोडक्यात कारणच नाही, पण पुढे निघालो इकडे, निघालो तिकडे, तसं नाही. कारण नसताना इकडे तिकडे फिरणं बंद. आणि काय, एका ठिकाणी ठाईचं बसून सांगितलं, करा एक चित्त. तो वेळ जे आहे ते परमेश्वराचं स्मरण करा, चिंतन करा. विनाकारण फिरण्याची जी सवय आहे फार लोकांना, अलग लक्षात, या मार्गामध्ये आले होता अनेक आहेत असे की त्यांना फिरण्याचीच सवय असते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी इकडे जाल तिकडे जा, याला भेट त्याला भेट कर, बाकी दुसरं काय नाही. अशा हे जी विषय आहे, विनाकारण कारणास्तव बाहेर नाही. मग काय, स्वतःची साधना, सद्ग्रंथाचं वाचन, पूजन, भजन, चिंतन, जप, जाप, एवढ्या अनुषंगानेच काय केलं पाहिजे, एवढ्या अनुषंगानेच जीवन काय केलं पाहिजे, व्यतीत केलं पाहिजे. या मार्गानेच ही काय, ही सगळी दैवी संपत्ती, अशी दैवी संपत्ती जी आहे, हे दैवी संपत्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेता आली पाहिजे. त्यानंतर 3ऱ्या श्लोकाच्या द्वारे आणखी शेवटची जी आहे, तेजः क्षमा तती शौचम अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य वार्त. की अशा प्रकारे पुढची जी आहे, तेज, क्षमा, धृती, शौच, अद्रोह, नातिमानिता भवंती, ह्या सगळे जे आहे या प्रकारचे असणारी, हे सगळी असणारी 24 ते 25 प्रकारची हे दैवी गुणसंपत्ती काय केलं पाहिजे, आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेता आली.
आणि अशा प्रकारे ज्यावेळेस ही दैवी गुणसंपत्ती आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू, त्याच वेळेस आत्मा अनात्मा विचार आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. तो आत्मा अनात्मा विचार निर्माण होण्याकरता ही सगळी संपत्ती वहिली पाहिजे. ते गुण तेवढे सगळे तिकडं पाहिजे. तेवढे गुण असतील तर तो पास आपण म्हणतो. कोणाला पण पास करत नाही. मग आपल्याला सुद्धा त्या आत्मा अनात्मा विवेक व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर ही सगळी दैवी गुणसंपत्ती ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये येईल त्यावेळेस आत्मा अनात्मा विवेक आपल्या आप त्या ठिकाणी निर्माण होईल. त्याकरता म्हणून ही आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करायची. तिसऱ्या श्लोकाचा असणारा विशेष व्याख्या उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत.